परत तुम्हीच होतात असे की ज्यांना असं वाटत होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं आणि तुम्हीच आता असे आहात की त्या दोन भावांच्या एकत्र येण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करा. हे पहा माझी म्हणजे त्याचं उत्तर पहिल्यांदा सांगतो. तुम्ही असे म्हटले होतात, तुमचं वाक्य तुम्हाला आठवणार नाही असं नाहीये, पण महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि हे वाक्य खूप खटकलं. त्यानंतर बरंच तुमच्यासोबत झालं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हीच म्हणत होतात की ते दोघं एकत्र आल्यानं मराठी माणूस त्यांना माफ करणार नाही आणि आता असं म्हणताय तुम्ही की मराठी माणूस त्यांच्या मागे उभा राहणार नाही. हे पहा ज्यावेळेस ही भूमिका घेतली तर मला मराठी माणूस किंवा माझा म्हणण्याचा अर्थ एक हिंदुत्वाची भूमिका होती. त्या हिंदुत्वाच्या भूमिकेपासून किंवा मराठी माणूस शेवटी हिंदूच आहे, त्याच्याकडून हे दोघे भाऊ दूर जाताना दिसले. हे मला नाही, जगाला दिसलं. मी तर परवा म्हणलं, दोन भावामध्ये चंदू मामा फार उशिरा आले, अगोदर रशीद मामू आले, आता बलात्कारी चंगेज आलाय तिथं. म्हणजे मान्य आहे का राज ठाकरेंना? मग असं जर असेल तर काय उपयोगाचं? आणि आम्ही काय आमच्या स्वार्थासाठी म्हणायला होतो काय? मला काही जेवायला नाही बोलवलं त्यांची एवढ्या जेवणावळी झाल्या तर, किंवा माझी आठवणसुद्धा काढली नसेल. आम्ही चांगला हेतू ठेवला, कारण आम्हाला माहीत होतं कोण्या भावाजवळ किती कोणाजवळ काय. आम्ही कोणत्या वाईट हेतून की आमच्या स्वार्थासाठी आम्ही बोललो नाही आहे. पण दोन भाऊ एकत्र येऊन सुद्धा ज्यांचे स्वार्थ पूर्ण होत नाही ते सगळे अस्वस्थ आहेत तिथे. नाव कशाला घ्यायची गरज आहे? का बरं महाजन का दिवस असं करायला? नाही नाही, महाजन घेण्याचं काय, अस्वस्थ आहे ते मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे ना. कोण आहेत? आहेत अस्वस्थ, कुणाला जागा पाहिजे त्या मिळाल्या नाहीत, कुणाला जे पाहिजे. नाव का घेत नाही कुणाचं? अस्वस्थ लोकांना. अहो तुम्हीच लोकांना बातम्या दाखवल्या ना, सांगा ना मग. तुम्ही नाव शोधा ना. मी सांगितलं अस्वस्थ आहेत, ज्या जागा पाहिजे होत्या, जागा लढवायची इच्छा होती त्या नाही मिळाल्या. हळूहळू बाहेर येईल ना ते. मला सांगा ना मग, एवढे निष्ठावान बाळा नांदगावकर कुठं होते त्या दिवशी? ठीक आहे, तुमचं थ्रोट इन्फेक्शन झालं तर मला माहिती, बाळाला तो त्रास आहे, शारीरिकदृष्ट्या तो उपस्थित राहू शकत होते. शिवडीत एक जागा दिली, वरळीमध्ये एक जागा दिली, जी जागा पाहिजे ती सुद्धा दिली नाही, दुनियाला माहिती आहे. आमिषा माझगावची मनसेची सिटिंग नगरसेविका होती, ती जागा सुद्धा धोक्यात आहे. ते काय हे काय लपून राहणाऱ्या गोष्टी नाहीत, आज न उद्या ते बाहेर येणारच आहेत ना. आणि माझं म्हणणं की याच्यात हिंदू म्हणून कुठं आहेत तुम्ही? या सगळ्या लोकांची तुम्ही ज्यांची मदत घेताय ते हिंदू म्हणून कुठं आहेत?